आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि नितेश राणे या आमदारांना मंत्रिपदे देऊ नका अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे। राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटना यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत भ्रष्टाचारी असल्याचा विद्यार्थ्यांनी यावेळी आरोप केलाय। अरे राणे हटाओ, महाराष्ट्र बचाओ, राणे हटाओ, महाराष्ट्र बचाओ, राणे हटाओ, महाराष्ट्र बचाओ, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झाला। नितेश राणेचं करायचं काय? खाली डोकावर पाय, नितेश राणेचं करायचं काय? खाली डोकावर पाय। अरे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। काय नेमकं तुझ्या तरीके आंदोलन करताय, काय कारण आहे? नमस्कार, मी अक्षय कांबळे, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा सचिव आहे महाराष्ट्राचा। आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की 4 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये संजय राठोड आहेत, अब्दुल सत्तार आहेत, त्याबरोबर तानाजी सावंत आहेत आणि नितेश राणे आहेत। तर जे अब्दुल सत्तार आहेत यांच्यावर एज्युकेशन मध्ये खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे। तानाजी सावंत आहेत, जे हेल्थ मिनिस्टर असताना 3100 कोटीचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। त्याचबरोबर संजय राठोड आहेत, पूजा चव्हाण प्रकरणामध्ये या संजय राठोडांना आपला राजीनामा महाविकास आघाडीमध्ये असताना, सत्तेत असताना द्यावा लागला होता। त्याचबरोबर नितेश राणे आहेत, जे अत्यंत घाणेरड अशी विधानं करत असतात आणि सातत्यानं विधानं करत समाजामध्ये तेढ पसरवण्याचं काम नितेश राणे करत असतात। अशा 4 व्यक्तींची नावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेण्याचं काम किंवा घेण्याची नावं हे सुरू आहे। तर याला आमचा प्रखर विरोध आहे। आम्ही विविध संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आज इथं आलो आहोत तुमच्या समोर, मीडिया समोर, आणि या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की अशा जर 4 व्यक्तींना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं तर महाराष्ट्रभरून जनतेचा तसेच विद्यार्थी संघटनेचा याला तीव्र विरोध होईल आणि या विरुद्ध महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन उभे करू। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सामायिक चाचणी परीक्षा ऐन 25 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे। मात्र त्या दिवशी ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळचा सण आहे। अनेक ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, मात्र त्यांना हा सण साजरा करता येणार नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ही परीक्षा पुढे ढकलावी असा पत्रव्यवहार अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केलाय। मात्र अद्याप याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। ही परीक्षा पुढे न ढकलण्यास राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाकडून 25 डिसेंबर रोजी आनंद त्याग आंदोलन केली जाणार असल्याचं ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी सांगितलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सहाय्यक आयुक्त, सहाय्यक संचालकाच्या परीक्षा येत्या 25 डिसेंबर म्हणजे नेमक्या नाताळच्या दिवशी घेण्याचं आयोगाने ठरवलेलं आहे। आणि आम्ही 6 डिसेंबर रोजी निवेदन देऊन विनंती केली होती की या परीक्षा पुढे ढकला, पण तो अद्याप ढकललेल्या नाहीत। आमची विनंती आहे, या दिवशी नाताळ असतो, ख्रिश्चन धर्मीय सर्व चर्चमध्ये एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना करतात, त्या प्रार्थनेला खूप मोठं महत्व आहे। तर या आनंदापासून मला वाटतं ख्रिस्ती बांधवांना दूर ठेवू नये, त्यांना याच्यामध्ये आनंद साजरा करू द्यावा, कारण विद्यार्थी संघटनेची तीच मागणी आहे। आणि हा आनंद जर तुम्ही साजरा करू दिला नाही तर नाविलाजास्तव अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आनंद त्याग नावाचं आंदोलन करण्यात येईल, कारण अनेकांना तुम्ही आनंदापासून दूर ठेवताय त्या परीक्षेच्या नावाखाली। त्यामुळे आमची विनंती की अद्याप वेळ गेल्याने आपण ही परीक्षा पुढे ढकला। महाराष्ट्र जे काही अल्पसंख्याक आयोग आहे त्यांच्या अध्यक्ष आणि सर्व संचालकालाही आमची विनंती की यामध्ये लक्ष घालावं, माननीय मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं आणि ही परीक्षा पुढे ढकलावी, यावेळी आम्ही अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने मागणी करीत आहोत। सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टीधारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे। आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकानं गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील 3 दुकान गाळे 18 लाखांच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली। आतापर्यंत 5 लाखाच्या वरील थकबाकी असणाऱ्या 20,000 मालमत्ता धारकांना महापालिकेनं वसुलीच्या नोटिसा बजावल्यात। आज सांगली मिरज कुपवाड महापालिका घरपट्टी विभागाने थकीत मिळकतधारकांना महाआयुक्त यांच्या आदेशाने मिळकती सील करण्याची कारवाई आज चालू केलेली आहे।
यामध्ये गणपती पेठेत येथील कुलकर्णी निवेदिता विवेक या मिळकतीची थकबाकी 18,59,00,000 इतकी आहे. त्यांना वारंवार आम्ही विनंती करूनही त्यांनी कोणती भरण्याची कारवाई त्यांनी केली नाही. त्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने आज ही इमारत आम्ही सील करत आहोत. जवळजवळ आम्ही 20,000 नोटिसा थकबाकीदार मिळकतदार यांना दिलेल्या आहेत. तरी तमाम सांगली नागरिकांना आमच्या महापालिकेच्या वतीने विनंती आहे की आपली मिळकतीची घरपट्टी त्वरित भरून महापालिकेस सहकार्य करावे, अन्यथा अशी कटू कारवाई करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30च्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. एका माथेफिरूने हे केलं, परंतु तो माथेफिरू कोण असा प्रश्न करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जात विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांनी केली आहे. परभणी संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर जे काही परभणीत घडले त्यातील दोषींवर कारवाई करा, मात्र निष्पाप तरुणांवर कुठलीही कारवाई करू नका. महत्त्वाचं म्हणजे पोलीस अनेक दलित वस्तींमध्ये जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, वाहनांची तोडफोड करत आहेत. ते कुणाच्या दबावा तंत्रणाखाली केलं जात आहे ते थांबवून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ऑलरेडी महापालिकेचे आहे ते मोर्चा झाल्यानंतर आता कलेक्टर साहेबांसोबत माझी चर्चा झाली. तिथं एक पोलीस कॉन्स्टेबल तिथं डेव्हिड साहेब ठेवायचा, तिथला चौकीदार कुठे चहा पाण्याला गेला होता असं त्यांनी आता आम्हाला कारण सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये पुतळ्याला चांगली सुरक्षा राहिली पाहिजे. आणि मला तुमच्या माध्यमातून पुन्हा एक सांगायचं आहे, जे आमचे लोक आरोपी नसताना अटक केली, त्यांना मारहाण केली, परभणीचे जे राजकीय पुढारी आहेत, जे इतर पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमच्या लोकांचं साथून करण्यापेक्षा जे घटना घडली त्याला वेगळं वळण लावण्याचं काम इथं करत आहेत. त्यांनासुद्धा मला सांगायचं आहे की आपण लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार सर्वांना दिलेला आहे. तुम्ही घटनेमुळे इथं निवडून आलात. तुम्ही आमच्यावर लक्ष साथवण करण्यापेक्षा तुम्ही हे घटना एकट येण्याचं काम करत आहात. आरोपीला अटक करा, आरोपी माथेफिरू कसं काय आहे असं कोणीही लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातला बोलला नाही. ते सुद्धा मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आपण लोकप्रतिनिधी आहात, सर्वांची भूमिका तुम्हाला सोबत एकत्र घ्यावं लागेल. इथं दलित असतील, मुस्लिम असतील, ओपनचे सर्व असतील, आपण सर्व एक रम्यानं राहतो. पण लोकप्रतिनिधी हे चतवण्याचं काम इथं करत आहेत, हे सुद्धा मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं. कोणाच्या तरी सांगण्यावरून मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी घटना रात्री झाली 10 तारखेला संध्याकाळी 5:30-6 वाजता 12-1 वाजेपर्यंत पोलीस प्रशासन सर्व शांततेत पाहत होतं. दुसऱ्या दिवशी 11-12 वाजेपर्यंत सर्व वातावरण आंदोलन व्यवस्थित सुरू होतं, तर पोलीस प्रशासन पाहत होतं. पण पोलीस प्रशासनाला दुपारी 1च्या नंतर कोणीतरी दबावतंत्र आणल्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन हे 2च्या नंतर सुरू झाले. तुमच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा हे सर्व माहिती आहे. तर माझी एक मागणी आहे अशी की जे कोणी पोलीसवाले असतील, ज्याच्यावर दबाव असतील, त्याची सुद्धा या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. नागरिकांना वेळ सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान लिहिलं आहे. संविधान आपल्याला वाचवण्यासाठी शांततेत संविधानाचा आपल्याला आदर आहे आणि आपण संविधानाची जी काही अपमान झाला असेल त्याला निषेध करून तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आपल्याला की शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने चालायचे. तर आपण सर्वांनी शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने चालावं आणि शांतता प्रस्थापित करून आपण सर्वजण एकत्र आहोत. समता, बंधुभाव ह्या दृष्टीने आपण व्यवस्थिशीर राहून आपले प्रपंच व्यवस्थिशीर दुकान वगैरे सुरू करावे. धन्यवाद. परभणी येथील भारतीय संविधानाच्या कोनशिलेची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या आणि कळमोदा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर फलकावर शेण मारून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा त्वरित शोध लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन शिरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना समस्त बौद्ध समाजातर्फे देण्यात आले. दुष्कृत्य करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. भारतीय संविधानाचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या शिल्पाची प्रतिकृती जी आहे तिचं नासधूस करण्यात आली, तिचा अपमान करण्यात आला. त्या संदर्भामध्ये परभणी शहरामध्ये दुपारी शांततेत निघणाऱ्या मोर्चाला व बंदला आकेला मध्ये काही समाजविघातक शक्तींनी प्रवेश केला आणि त्याला हिंसक वळण लाभलं. पण त्या माध्यमातून या सगळ्या घटना घडत असताना परभणी एक पॅन्थरचं खूप मोठं केंद्र आहे, तिथं चळवळीचा खूप मोठा इतिहास आहे.
ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी विटंबना झाली तरी साहजिक आणि स्वाभाविक होतं की लोकांची एक प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटणार. पण त्या दरम्यान त्या ठिकाणी आंबेडकरी तरुणांवर आंबेडकरी वस्त्यांमध्ये पोलिसांचं जे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि त्या माध्यमातून आंबेडकरी तरुणांवर ज्या पद्धतीने अमानुष अत्याचार मारहाण होत आहे. आज सर्व शिरपूर तालुक्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही सर्व या ठिकाणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 10 डिसेंबर हे नांदेडच्या परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली, त्याचा अवमान करण्यात आला. त्या संदर्भात त्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये आंबेडकरवादी तरुणांचं जे काही अटकसत्र सुरू आहे किंवा परभणी शहरामध्ये आंबेडकर वस्त्यांमध्ये रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या वतीने आंबेडकरवादी जे तरुण आहेत त्यांना अमानुष मारहाण होत आहे, त्यांचं अटकसत्र सुरू होत आहे. या माध्यमातून पोलीस त्या तरुणांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तमाम आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित आहोत. शासन दरबारी आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की संविधानाचं असं वारंवार अवमान होणं हे भारतीय लोकशाहीला खूप घातक आहे. असे कृत्य वारंवार होत आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने एक कठोर कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. जे कोणी आरोपी आहेत व हे कृत्य करणारा जो काही याच्यामागे षडयंत्रकारी मेंदू आहे त्याचा छडा लावून तपास लावून त्याचा वेळीच पायबंद करणं गरजेचं आहे. अटकसत्र, कॉम्बिंग ऑपरेशन आणि तरुणांची मारहाण तात्काळ थांबवली गेली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी या ठिकाणी आपणास माहिती देतो. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या थंडीच्या हंगामात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळं सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कमी झालेत. यामुळं मार्गशीर्ष महिना सुरू असल्यानं महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या आवक जास्त असल्यानं भाज्यांचे दर घसरले आहेत. यामुळे ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. पुढील काही दिवस पालेभाज्यांचे दर कमीच राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. क्या कहते हैं, सब्जी का रेट वगैरह क्या हुआ है, बढ़ा है? नहीं, कम हुआ, कम हो गया है. किस वजह से कम हुआ? माल ज्यादा बढ़ने लगा तो इसकी वजह से कम हो गया. अभी तक माल कम था तो बाजार टाइट था. ग्राहकों का रिस्पॉन्स कैसा है सब्जी के लिए? ग्राहक आ रहे हैं वगैरह? आएंगे क्यों नहीं, अभी डाउन बाजार हुआ तो ग्राहक आएंगे. आगे चल के रेट ऐसे ही रहेगा? नहीं, कम रहेगा, अभी कम रहेगा. कम होगा. आवक कैसी है अभी मार्केट में फिलहाल भाजी की? हाँ, अभी फ्लावर हुआ, सब कुछ हुआ, सब रेट कम हो गया, सब चीज ऐसे. क्या मार्केट में भाजी की आवक कैसी है और क्या रेट वगैरह अभी फिलहाल कैसे है? रेट तो बहुत डाउन है, आवक ज्यादा है, थोड़ा रेट डाउन है. फ्लावर 20 रुपया किलो बिकता है, 20 रुपये. वो भी 25 रुपया किलो. लोगों का प्रतिसाद कैसा है? हाँ, लोगों का प्रतिसाद कैसा है? लोगों का प्रतिसाद कैसा है? लोग खरीद रहे क्या? नहीं, खरीद नहीं जाता, कस्टमर कम है. आगे चल के रेट कम हो सकता है, बढ़ सकता है कुछ? नहीं, लेवल है, यही लेवल, बढ़ेगा घटेगा नहीं, यही है. ठंडी की वजह से कुछ प्रॉब्लम हो रहा है? ऐसे कुछ नहीं, कुछ प्रॉब्लम नहीं है. आवक ज़्यादा है बस, और आवक ज़्यादा है. ठंडी में सीजन है, आवक ज़्यादा होता है, रेट कम हो गया पहले से. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज जेजुरी गडावर जाऊन पाहणी केली. जेजुरी गडावर महिलांना मिळणाऱ्या सुविधांची त्यांनी पाहणी केली आहे. जेजुरी गडावरील स्वच्छतागृह, नवविवाहित जोडप्यांची होणारी लूट, मद्यपींची वाढलेली संख्या या संदर्भात अनेक महिलांच्या तक्रारी आल्यानं रुपाली चाकणकर या आज जेजुरी येथील गडावर दाखल झाल्या. पायी सर्व पायऱ्या चढत त्यांनी या मंदिर परिसरातील पाहणी केली आहे.
अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.